गोदावरी नदीच्या नागकुंड परिसरामध्ये आता किती दिवसाचा विसर्ग अ, ना नाशिक शहर आणि त्याच्या वरच्या भागामध्ये सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गंगापूर धरणामध्ये पाणी अचानक खूप मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे गंगापूर धरणातनं आपण पाणी सोडलं आहे. त्याचा पाण्याचा जो विसर्ग आहे तो हळूहळू करून वाढवलेला आहे, जेणेकरून धरणात येणारं पाणी आणि विसर्ग होणारा पाणी याचा मॅच होईल आणि त्याच्यामुळे धरणाला काही धोका होणार नाही. त्याशिवाय फ्री कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. तर असं अपेक्षा आहे की संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत नाशिकच्या ज्या आपण जिथे सध्या उभे आहेत त्या ठिकाणी साधारणतः 25 ते 30,000 क्युसेक इतका विसर्ग होईल आणि त्याच्यामुळे आपल्या मागे एक पूल दिसतोय, त्या पुलाला सुद्धा तो पण पाण्याखाली जाईल. आणि हा जो लो लाईंग एरिया आहे या दोन्ही साईडचा, त्यांना तशा इव्हॅक्युएट करण्याच्या, सुरक्षित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे खाली शहराच्या बाहेर नाशिक आणि निफाड तालुक्यामध्ये जी गोदावरी आहे त्या ठिकाणी पण नदीच्या दोन्ही बाजूला त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. जिल्हा प्रशासन, कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस यंत्रणा, आपली फायर ब्रिगेड, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सगळेजण अलर्ट आहेत आणि सगळेजण कामावर आहेत.